आणि ते फक्त मिक्स करून घ्यायचे आणि अशा प्रकारे हलवा मस्त तयार झालेला आहे। हाय, हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खरंच खूप खुश आणि मजेत असाल। तर मी वर्षा परत एकदा तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर आज आहे सोमवार आणि त्यानिमित्त मी जे काही करणार आहे तर ते तुमच्याशी शेअर करणारच आहे। तर सोमवार स्पेशल म्हणजे काल रविवार म्हणजे शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या तर झालेल्याच आहेत आणि सुट्ट्यांच्या नंतर परत रुटीन म्हटलं की थोडंसं अवघड जातं, कारण की सुट्ट्यामध्ये नाही का म्हणजे थोडंसं कसंही असतं, थोडंसं फिरणं खाणं इकडे तिकडे चालू असतं आणि परत सोमवार आला की परत आहे ते रुटीन आपलं चालू होतं। तर सोमवार आहे आज आणि त्यानिमित्त मग माझं आजचं प्लॅनिंग आहे म्हणजे नाश्ता वगैरे तर झालेलाच आहे, पण दुपारच्या जेवणामध्ये मस्त गाजराचा हलवा करायचा आहे आणि त्यासोबत करणार आहे मेथीचे थेपले। तर काल आम्ही बाजारातून मस्त फ्रेश गाजर आणि मेथी पण आणलेली होती आणि रात्रीच ती मी स्वच्छ करून पूर्व तयारी मी रात्रीच केलेली होती आणि ती कशा प्रकारे केली ते पण तुम्हाला थोडंसं दाखवणारच आहे। तर चला तर मग जे पण मी करणार आहे म्हणजे मी कशा प्रकारे करते गाजराचा हलवा ते पण सांगणार आहे किंवा थेपले पण कशा प्रकारे करते तेही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर पूर्णपणे तयारी पण झालेलीच आहे, कारण की अर्धवट तयारी मी रात्रीच करून ठेवलेली होती। दुसऱ्या दिवशी मग नाही का खूप गोंधळ व्हायला नको किंवा दुसरी पण कामं असतात आणि थोडंसं मग असं एक्स्ट्रा काही करायचं म्हटलं की थोडासा वेळ जातो आणि त्यात गाजराचा हलवा म्हणलं की अजूनच जास्त वेळ जातो, म्हणून मी रात्रीच गाजर किसून वगैरे ठेवलेले आहेत। थोडीशी तयारी होते, मग एका गॅसवरती गाजर हलवा ठेवला आणि दुसऱ्या साईडला मग आपण इतर स्वयंपाक करू शकतो। तर चला मग मी सुरुवात करते आता। तर ज्या दिवशी भाज्या आणतो त्या दिवशी मग मी अशा प्रकारे भाजी वगैरे नीट करून ठेवते। तर शेपूची भाजी अशी मोठी नीट करून ठेवायची म्हणजे करायच्या वेळेस फक्त ती चिरायची आणि मग भाजी करू शकतो। तर कोथिंबीर आणि थेपल्यांसाठी जी पानं काढायची असतात मेथीची ती सुद्धा आपल्याला अशा प्रकारे काढायची, कारण याला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आदल्या दिवशी जर ही कामं केली तर पटकन होतात आणि पूर्वतयारी सुद्धा आपली छान होते। तर हिरव्या मिरच्या सुद्धा ह्या थोड्याच आहेत, कारण की ह्या फक्त आपण भाजीपाला जेव्हा घेतो त्यासोबत दिलेल्या आहेत। आणि त्यानंतर हे आहे 1 किलो गाजर, तर हे पण स्वच्छ धुवून वरची साल काढून खिसून ठेवलेलं आहे, कारण की दुसऱ्या दिवशी जसं की मी म्हटलं पटकन होतं आपलं, वेळेत कामं होतात आणि मग असं नाही का खूप कामाचं प्रेशर आले असंही वाटत नाही। तर अशी पूर्वतयारी केली ना तर खूप कामं पटकन होतात आणि खायला सुद्धा नवनवीन भेटतात। काय करते तू? तू इकडे बस, जा तिकडे बाहेर बाहेर जा पळ। माझं शोणं बाळ आहे हे, खूप छान आहे ना आणि हुशार बाळ आहे हे माझं पिल्लू ना, सगळं माझं ऐकतं आहे की नाही शिया? तू ऐकते ना? हो म्हणते। तू इथं बस, आता मी काम करते, तिथं बसते माझ्यासमोर। तर शिया अशी आता मस्त बसलेली आहे माझ्यासमोर। तर बघा मेथीची जी तयारी करायची असते म्हणजे फक्त पानं जी आपल्याला घ्यायची असतात खुडून, तर ती मी रात्रीच म्हणजे स्पेशली ज्यावेळेस मी थेपले बनवते त्या दिवशी काय करायचं तर मेथी आणली त्या दुसऱ्या दिवशीच करते, कारण की एकदम मेथी फ्रेश असते मग ते खायला खूप टेस्टी लागतात आणि त्या दिवशीच मग असं नीट वगैरे करून ठेवायची, मग दुसऱ्या दिवशी आपल्याला सोपं जातं करायला खूप, कारण की हे पानं काढायला थोडासा वेळ जातो। तर हे जे भांडं आहे ते डीमार्ट मधून मी घेतलेलं आहे, तर मला खूप आवडलं, खूप छान आहे म्हणजे भाज्या वगैरे धुण्यासाठी पण खास आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये फ्रुट्स वगैरे पण ठेवू शकतो। तर हे आता धुवून झालेलं आहे, थोडंसं पाणी नितळा ठेवते किंवा मग एखाद्या रुमालामध्ये आपण याला पुसून पण घेऊ शकतो। तर हे नितळत आहे म्हणजे थेपले तर दुपारी जवळजवळ 1 वाजेच्या आसपास आम्हाला खायचे, पण मग पूर्णपणे त्याची तयारी किंवा मळून वगैरे ठेवायचं आहे ते तर करायचंच आहे, पण त्या अगोदर मग गाजराचा हलवा करायचा आहे। तर जसं की मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मस्त असं गाजर पण बघा, हे छान 1 किलो गाजर मी खिसून ठेवलेली आहेत आणि गाजर किसून ठेवलेली आहेत धुवून त्याची साल वगैरे काढून, म्हणजे कसं होतं माहितीये का, हे एक्स्ट्राचा जो वेळ आहे ना तो आपला कमी होतो आणि पटपट स्वयंपाक होतो। तर आता एका साईडला मी म्हणजे गाजराचा हलवा शिजायला टाकते, मग तो होईपर्यंत इकडे माझी इतर कामेही होतात आणि मला जे थेपल्याचं मळायचं आहे ते सुद्धा होईल। तर चला मग मस्त आता अशी तयारी केलेली आहे भाजी करायची। आणि इथं बघा शिया आणि शियाचं छोटंसं बाळ आहे ना बेबी, ते पण बसलेले आहेत माझ्यासोबतच। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की 2 लिटर दूध काल म्हणजे कधी कधी कसं होतं की जे आमचं दूध आहे तिकडून ते कधी 1 लिटर देतात चुकून आणि कधी त्यांच्याकडून चुकून 2 लिटर पण येतं। हा दूध आहे दूध। तर मग काल दिवसभर कसं झालेलं की एकदम नॉनव्हेज वगैरे खाण्यात होतं आणि मग दूध जास्त काही यूज झालं नाही, नाश्ता वगैरे पण शिया पण कधी अंडा वगैरे खाते त्याच्यामुळे मग दूध पित नाही। तर हे दूध अगोदर मी तापून घेते, कारण हे 2 लिटर दूध होतं त्यातलं थोडं संपलेलं आहे आणि
1 किलो गाजरला मी 2 लिटर दूध वापरते. कारण की बऱ्याच वेळा मी नाही का कुंदा वापरून किंवा मिल्क पावडर किंवा थोडंसं कमी दूध वापरून असं बऱ्याच वेळा करून बघितलं, पण तो गाजराचा हलवा मला तेवढा काही जास्त आवडला नाही. त्यामुळे मी जसं करते ना एकदम जास्त दूध वापरून मी जसा जास्त दूध वापरून करते गाजराचा हलवा तोच मला जास्त आवडतो आणि मग मी तसंच करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा तसंच दाखवणार आहे. तर हे दूध जे आहे ते पूर्णपणे आपल्याला उकळून म्हणजे तापून घ्यायचं आहे. परत थंडी आहे, खराब तर होणार नाही, तरी सुद्धा खराब होऊ नये म्हणून छान असं तापूनच घ्यायचं आहे, कारण कालचं आहे. आणि हे आजचं दूध आहे आणि याची सुद्धा मी याच्यामध्ये साय वापरणारच आहे. म्हणजे खूप छान एक टेक्स्चर येतं एक माव्याचं हलव्यामध्ये. गाजर मी रात्रीच किसून ठेवलं होतं आणि फ्रीज मध्ये ठेवलं होतं, त्यामुळे मग मी जवळजवळ 1 तास अगोदरच काढून ठेवलेलं होतं, म्हणजे कसं नॉर्मल टेम्परेचरला यावं यासाठी. आणि आता अगोदर थोडंसं थंड झालं तरी सुद्धा, म्हणून अगोदर तूप वगैरे काही टाकण्याच्या अगोदर फक्त कढईमध्ये ह्याला थोडंसं हलवून घ्यायचं. हो थांब बाबू थांब. हो भाजी करायची. काय करतो तू? मला काम आहे बाबू. काय बोलती तू? त्याला 5 मिनिट असंच हलवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं ते सॉफ्ट पण होईल, म्हणजे खूप जास्त परत शिजायला वेळ लागत नाही. आणि आता याच्यात थोडंसं आधी तूप टाकून घेते. तरी 1 किलोला साधारणतः मी आता एक अर्धी वाटी तूप टाकेल आणि परत थोड्या वेळाने थोडंसं जास्त अजून, म्हणजे तूप पण खूप जास्त नाही, अर्धी वाटीच्या थोडंसं पुढं टाकायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण साई खूप जास्त वापरतो त्यावेळेस मग तूप जास्त टाकायची गरज पडत नाही, कारण की ते तूप नंतर हलव्यामध्ये साईचं सुद्धा तुपासारखंच पूर्णपणे तयारच होतं. आणि आता असं हे फ्राय करून घेतलेलं आहे. अजून 2 मिनिट याला असंच फ्राय करते. तर आता बघायचा कलर पण चेंज झालेला आहे आणि थोडंसं सॉफ्ट झालं. शिया मागे सर पर तू सर मागे. तर छान असं याचा कलर चेंज झालेला आहे आणि थोडं सॉफ्ट पण झालेलंच आहे. आता याच्यात दूध टाकायचं आहे आपल्याला. तर जे मी दूध इकडे तापायला ठेवलेलं होतं ते छान तापलेलं आहे, खूप मस्त असं. आणि ते पूर्णपणे दूध याच्यात मी आता ओतून घेते. तर बघा पूर्ण याच्यात तुम्ही बघू शकता साईचं प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे आणि आपल्याला साई जास्तच वापरायची आहे, तरच गाजराचा हलवा हा खूप छान लागतो खायला. तर आता हे सगळंच दूध मी वापरत आहे आणि एवढं हे सगळं आपल्याला आटवून घ्यायचंय, तरच एकदम मस्त गाजराचा हलवा होतो. थोडासा वेळ लागतो, म्हणजे खरंच वेळ लागतो ह्या हलव्याला, पण खायला पण मग नाही का तेवढाच डेलिशियस लागतो. तर त्याच्यात वाटत नाही की आता अजून दूध टाकावं लागेल किंवा साई. तर आता गाजराची तर प्रोसेस झालेलीच आहे. तर पुढील प्रोसेस मी करते, म्हणजे मेथी वगैरे चिरून घेते, त्याची तयारी करून ठेवते. मग कसं इथे किचन मध्ये असतं त्यामुळे ते पण होतं आणि हे पण काम सोबतच होऊन जातात आपली. तर ज्या पण आपल्याला वस्तू लागणार आहेत तर आपल्याला अगोदर लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक आणि याच्यामध्ये थोडंसं जिरी आणि थोडंसं ओवा टाकून हे मिक्सर मधून वाटून घ्यायचे किंवा खलबत्त्यात वाटलं तरी सुद्धा चालेल. हिरवी मिरचीचा जो तिखटपणा आहे तो एकदम मस्त आला पाहिजे. आणि त्यानंतर मग आता ही पण जी मेथी आहे ती पण थोडीशी चिरून घ्यायची आहे. जरी पानं आपण घेतलेली असली तरी पण चिरून घ्यायची आहे, मोठी आहे जरा म्हणून. शिया तू मागे सर पर मला आवडू दे पटपट पटपट पटपट.
ठेवले कारण की जवळजवळ 12 वाजून गेलेत आणि आता नाही का म्हणजे हे पण येतात 1च्या आसपास जेवायला पूर्णपणे. तर मस्त ह्याला आणखी तरी सुद्धा अर्धा तास लागणारच आहे पूर्णपणे ड्राय होईल. तर 1 किलो हलवा आहे त्यामुळे आणि साखर पण आपल्याला जवळजवळ 2 वाट्या आणि आता हे मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे आणि त्यानंतर मग मी आता थेपल्याचं मळून घेते कारण पूर्ण तयारी झालेली आहे मेथीची पण. आणि मस्त गरमागरमच खायची, करून ठेवत नाही, गरम गरमच खायला छान लागतात. मी आणि आता मेथीचं जे पीठ आहे आपलं म्हणजे थेपल्याचं ते बनवायला घेते. तर पूर्ण ही चिरून जी मेथी घेतलेली आहे याच्यामध्ये जो मसाला वाटलेला तो मसाला टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पीठ टाकायचं किंवा पीठ टाकून याच्यावरती टाकलं तरी सुद्धा चालेल. आणि जिरे आणि ओवा मी याच्यातच टाकलेला आहे त्यामुळे एक्स्ट्रा टाकायची गरज नाही परत. तर 1 चमचा 1 ते 1.5 चमचा तीळ टाकायचे आहेत आपल्याला. तिळामुळे खूप मस्त टेस्ट लागते याच्यात. आणि 2 बघा किती म्हणजे एक अर्धा किलो मेथी आहे ही म्हणजे इकडे कसं मेथी किलोवरती भेटली जाते त्यामुळे. तर मी जवळजवळ 2 वाट्याच्यात गव्हाचं पीठ टाकते. आता हे जे आहे कणकेचं भांडं थोडंसं शॉर्ट पडतंय पण मिक्स करायला थोडंसं मला वेळ लागेल. तर 2 वाट्याच्यात गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि छोटीशी 1 वाटी याच्यात आपण बेसन पीठ टाकूया. याच्यामध्ये बेसन ऍड करते कारण बेसन पिठामुळे ना छान असं क्रिस्पीपणा येतो आणि मस्त बनतात थेपले. तर आता मसाले टाकून घेऊयात अगोदर. अरे पडशील बरं का. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. हळद 1/2 चमचा. हिरवी मिरची मी याच्यात जास्त टाकलेली आहे पण तरी सुद्धा थोडीशी लाल पावडर टाकते कारण की खूप जास्त तिखट पण नको व्हायला. आणि आता एवढेच मसाले, दुसरे मसाले काही टाकत नाही. आता हे पूर्णपणे होतच आलं आणि याच्यात मी 2 चमचे तूप टाकले शेवटी म्हणजे छान असं ड्राय होतो. बघा मस्त एकदम ह्याचं टेक्स्चर बघा मस्त झालेलं आहे आणि पूर्ण असं खव्यासारखं दुधाचंच बनलेलं आहे म्हणजे साय आपण जास्त टाकलेली होती त्याच्यामुळे. आणि हे बदाम खिसून घेतलेले आहेत. मी जास्त करून तर बदामच टाकते कारण की काजू आणि पिस्ता असा खाल्ला जातो, फक्त बदाम खाल्ला जात नाही त्यामुळे मग बदामच जास्त टाकते हलव्यामध्ये. तर अशा प्रकारे छान असा हलवा तयार झालेला आहे आणि थेपल्याचं पण पीठ मळलेलंच आहे ते पण बघितलं आहे. थोड्या वेळ भिजलं पण आहे मस्त. आणि आता जवळजवळ 1 वाजत आलेले आहे. अगोदर 2 थेपले करून देते मुलांना आणि त्यानंतर मग आम्ही पण असंच गरमागरम खाणार आहोत.
प्रकारे छान दोघांची पण मस्त ताटं झालेली आहेत. आता त्यांना अगोदर मी जेवायला देते. खा पटपट. शिया फिनिश करायचा पटपट. हा पटपट खायचं. छान आहे. खा लवकर. गरम आहे का? आणते 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 पाणी आणते मी. इथंच खा पटपट. हा संपलं की दुसरं तुला करते. अरो शिया खा पटपट. कशी खाते तू दही? दही ते कशी खाते? हा खा लवकर. इकडे बघ की कसं झालंय ग. इकडे बघ की कसं झालंय सांग की. ओ माझं पिल्लू. हा खा पटपट. कोणाचं झालं रे खाऊन? खा पटपट आरू खा. हा हा तर असं हे गरमागरम जेवण चाललेलं आहे. काय आणायचं? चटणी आण का तुझ्या अजून? हा हा तुझी झाली. आणि इकडं असं गरमागरम चालू आहे. चला तर मग मंडळी अशा प्रकारे मस्त आता गरमागरम मी बनवते आणि ह्यांचं खायचं झालं की मग मी पण खाऊन घेते. तर आजचा माझा गाजराचा हलवा किंवा थेपल्याची 2 रेसिपी पण मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. आणि आपल्या चॅनलवरती अगोदरच्या पण ह्या प्रॉपर रेसिपी तर आहेतच. पण आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि अजून आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नंतर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. चटणी